आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सरळ धरती अशी ओढता येते. अशी हा बघ येते ना. हे बरं आहे पण हे असल्यामुळे काय होतं उचलायची गरज नाही लागत. असं ठेव नीट ठेव. हे खाली का जात. हा गेले. सुरेश गाडी व्यवस्थित चालवायची. जास्त स्पीडने चालवू नकोस. अहो तुम्ही नका काळजी करू. आम्ही काही फार दूर जात नाही आहोत. आत्ता 5:30 वाजलेत. 2 पर्यंत पोहोचू सुद्धा आम्ही. आवरलं ना सगळं? माझं सगळं आवरलं. तुझं आवरलं का? बिट्टीच्या कानात कापसाचे बोळे घातलेस का तू? हा बघ आता पहाटेचा गार वारा आहे. तो जर कानात शिरला ना तर मग थंडी भरेल तिला. हो म्हणून स्वेटर घातले आणि कानात बोळे घातले. बर पटकन जाऊन रुद्र सरांना सांगून येऊ का मी चालले म्हणून? त्यांना याची कल्पना नसेल. नाही पण असं एवढ्या पहाटे कुठे जाणार त्यांना उठवायला. एक काम करते, मेसेज करून ठेवते. अरे देवा, मोबाईल चार्ज करायलाच विसरले. मोबाईल बंद झाला तर काय करू मी? हॅलो वसू, अगं एवढ्या पहाटे कशाला उठलीस तू? तू येणारेस म्हणल्यावर झोप कशी लागेल? हो ही काय आत्ताच निघते. बर बर पर मधनं कळवत राहा. हो तू अजिबात काळजी करू नकोस. बरं ठेवू फोन. काय होतंय? हा इतक्या पहाटे तुम्ही जाग्या? कुणाची वाट बघताय वय? नंदा येणार आहे. ही आता आणि कोण? नाशिकची मैत्रीण सावली माझी मनकी. घ्या एकीला हाकलायचं चाललंय त्यावर दुसरी टपकली. घर झालं कोणवाडा नि मालका माग खुळा रेडा. उर्वशी अगं कुठल्या विचारात काढलीस तवर? काय नाही अहो इतक्या वर्षांनी येणार आहेत ना वो, मग त्यांचं जंगी स्वागत करूयात की. भाई खरंच करू. बघच ग तू वसुंधरा, असं स्वागत करते तुझ्या मैत्रिणीचं. पुन्हा या घरातच काय कोल्हापुरात बी पाऊल ठेवायची नाही ती. वाचाल तर वाचाल, तसंच मनातलं सांगाल तर वाचाल. हा स्पेशल थॉट आहे तुझ्यासाठी. कपरे आता अजिबात मागे हटायचं नाही. गौरीजींना जाऊन डायरेक्ट सांगायचं. हो त्यासाठी चाललोय. हा पण तुझा भरोसा नाही. पुढे जाशील आणि युटर्न घेशील. नाही घेणार आहे. येस ये होईना बात. आता आर या पार उडवून टाक तुझ्या आणि गौरीजींच्या लग्नाचा बार. आज गौरीजी तुला हो म्हणणार. मला वाईट येत आहेत. पण तू का थांबला इथे? भीती वाटते? गेला ना कॉन्फिडन्स. मला वाटलंच हे असंच होणार. अरे पण धीर सोडू नकोस. ऑल द बेस्ट. आज गौरीजींचा होकार घ्यायचाच. गौरीजी काय झालं? कुलूप? एवढ्या सकाळी सकाळी गौरीजींच्या घराला कुलूप? कुठे गेल्या? अजिबात विसरायचं नाही. आज सगळं लक्षात ठेवायचंय. सगळ्या घरावर तुम्हाला लक्ष ठेवायचंय. अरे चंदूशेठ आहेत ना, त्यांना माहिती असेल गौरीजी कुठे आहेत. चंदूशेठ हा गौरीजी कुठे गेलेत? गौरी गौरी हा आठवलं. गौरी ना ते गौरी बिट्टी गेल्या. कुठे कुठे गेल्या? अहो
आठवा ना चंदूशेठ? हा आठवतो. ते काय आठवायला वेळ लागतो ना मला. आठवलं. गौरी बिट्टी सकाळी उठल्या आणि गेल्या. अशा कशा गेल्या? तुम्हाला काहीतरी सांगून गेल्या असतील नक्कीच. आठवा जरा. ऐक ना रुद्र, तू ह्यांचं नको ऐकूस, गौरीजींना फोन कर ना. काय झालं? लागतोय फोन? नाही, स्विच ऑफ लागतोय फोन. काल जे काही झालं त्याने ऑकवर्ड होऊन निघून तर गेलं नसतील ना? रेवती, अगं तुझ्या डोळ्यात आग आहे हे माहित आहे मला, पण त्या आगीने तुझे डोळे भाजले की काय? माझ्या स्वप्नांना आग लागलेली असताना ढाराढूर झोपायला मी काही तू नाहीये. असं काही नाही ग रेवती, तुला झोप लागत नाही आणि मला भूक लागत नाही. मग तुम्हाला वाढायचंय की नाही वाढायचंय नाश्ता? मला ना थोडंच वाट. ये, मला आहे ना एक प्लेट पोहे, एक प्लेट शिरा आणि बाकीचं काय बनवलं असेल ना ते एक प्लेट, बस एवढंच पाहिजे. तेवढंच वाट फक्त. हा थोडा नाश्ता आहे चंदू. हो, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, पण ओरडू नका. आता जर का मी विसरलो ना तर मग मला परत आठवायचं नाही. एकतर सगळी जबाबदारी माझ्यावर आहे, मला सगळं लक्षात ठेवायचंय. का? गौरी कुठे गेली? गौरी कुठे गेली बघा, विसरलो ना मी. हा, गौरी घरी गेल्या. गौरी गेली? रेवती, तुझं सुट्टी वाचून खोकला गेला, बॅत गेली. चंदूशेठ, गौरीजींच्या घरचा ऍड्रेस आहे? अरे गौरी तिच्या घरी नाही गेलीये, नंदिनी सोबत गेलीये. नंदाई सोबत? अरे चंदू, नंदिनीची बॅग तूच गाडीत ठेवली ना, आठवत नाही का तुला? बघ, नंदिनी कोल्हापूरला गेली तिच्या मैत्रिणीकडे आणि सोबत गौरीला आणि बिट्टीला सुद्धा घेऊन गेलीये. कायमचं आता तिकडेच राहा म्हणावं. चल मी येतो, बाय. तुझ्या जीवात जीव आला असेल तर जरा खाऊया का आता?